सोने चांदी जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी घेऊ शकत नसाल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी या वस्तू खरेदी करा. अन्नाचे भांडार भरून जातील व तुम्हाला मोठे 10 गुण जास्त महापुण्य लाभेल. हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला खूप मोठं महत्त्व आहे. सर्वार्थन आणि अवर्णनीय शुभ काळ मानला जातो. या तिथीला सर्वसिद्ध मुहूर्त मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी कोणतेही शुभ कार्य न पाहता करावे. अक्षय तृतीयेच्या दिवशी लग्न, घरकाम व कुठलेही शुभ कार्य केलेले अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी शुभ काम करण्याव्यतिरिक्त सोने चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी सोने खरेदी केल्याने वर्षभर धनलाभ प्राप्त होतो व लक्ष्मी आपल्या घरात एकदम स्थिर राहते. पण जर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्याकडून सोने खरेदी करणं अशक्य असेल तर तुम्ही इतरही गोष्टी खरेदी करू शकतात. धर्मग्रंथ यानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही सोन्याने बनवलेली कोणतीही वस्तू खरेदी करू शकत नसला तरीही इतर कोणतीही वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. यामुळे माता लक्ष्मी, धनाची देवता कुबेर देवतांची कृपा तुमच्यावर राहते. जर तुम्हालाही वाटत असेल की श्रीहरी विष्णूंची कृपा तुमच्यावर सदैव राहावी तर आपल्या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व कमेंट बॉक्समध्ये श्रीहरी विष्णूय नमः असे लिहायला विसरू नका व श्री स्वामी समर्थ तर नक्कीच लिहा. प्रथम जाणून घेऊया अक्षय तृतीया कधी आहे व त्याचे शुभ मुहूर्त कोणते कोणते आहे. अक्षय तृतीया 10 मे रोजी 4:17 सुरू होणार आहे आणि 11 मे पहाटे 2:50 समाप्त होणार आहे. अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त 10 मे रोजी सकाळी 5:49 तर दुपारी 12:23 पर्यंत आहे. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपण कोणतंही काम करत असाल ते नक्कीच सफल होतं. तसंच अक्षय तृतीयेच्या दिवशी दानधर्म केल्याचेही खूप महत्त्व मानले जाते. आता जाणून घेऊया अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी केल्याने शुभ मानले जाते. रुई म्हणजे कापूस. अक्षय तृतीयेच्या दिवशी कापूस खरेदी करणे खूपच शुभ मानले जाते. जर या दिवशी तुम्ही खूप महागडी वस्तू खरेदी करू शकत नसलात तर कापूस हा खरेदी करणं खूपच अत्यंत शुभ मानले जाते तर तुम्ही या दिवशी कापूस खरेदी करू शकतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी कापूस खरेदी केला तर जीवनात शांती आणि संपत्तीमध्ये वाढ होते. दुसरी वस्तू म्हणजे श्रीयंत्र. जर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल तर या दिवशी श्रीयंत्र खरेदी करणं ही खूप शुभ मानले गेलेले आहे. श्रीयंत्र खरेदी करण्यासाठी अक्षय तृतीयेचा हा दिवस खूपच शुभ मानला गेलेला आहे. या दिवशी विधीनुसार श्रीयंत्राची स्थापना करावी खूपच शुभ मानले गेलेले आहे. तर तिसरी वस्तू कोणती ती जाणून घेऊया. अक्षय तृतीयेच्या दिवशी सीधा मीठ खरेदी करणं खूपच शुभ मानले गेलेलं आहे. क्रमांक 4, तुम्ही या दिवशी दक्षिणावर्ती शंख खरेदी करू शकता. हा शंख खरेदी करा खूपच शुभ मानलेला गेलेला आहे. दक्षिणेकडील शंख देवीला खूपच प्रिय आहे. असे मानले जाते की शंख घरामध्ये ठेवल्याने सुख समृद्धीमध्ये वाढ होते. क्रमांक 5, मातीचे भांडे. तर मातीचे घडे सोने खरेदी करण्या इतकंच महत्त्व मातीच्या घड्याला आहे. तर तुम्ही मातीचं कोणतंही वस्तू या दिवशी खरेदी करू शकतात. याने खूपच शुभ मानले गेलेले आहे. मातीच्या वस्तू या दिवशी खरेदी केल्याने तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होते आणि तुमच्या कुटुंबातल्या
व्यक्तींची प्रगती होत असते. क्रमांक 6. ज्वारी किंवा पिवळी मोहरी. या दिवशी ज्वारी किंवा पिवळी मोहरी खरेदी करणं खूपच शुभ मानलं गेलेलं आहे. या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याला जमत नसेल तर तुम्ही पिवळी मोहरी आणि ज्वारी खरेदी करू शकतात. या दिवशी ज्वारी आणि पिवळी मोहरी खरेदी केल्याने लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो व आपल्या कोणत्याही कामात प्रगती होते, आपल्याला यश प्राप्ती होते. तर या काही वस्तू होत्या ज्या आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर अत्यंत या खूपच कमी किमतीमध्ये मिळणाऱ्या वस्तू आहे. ह्या तुम्ही खरेदी करू शकतात. तर तुम्ही आवर्जून या खरेदी करा. तुम्हा सगळ्यांना खूपच अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये टाईप करा. तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. स्वामी तुमचे सगळे स्वप्न इच्छा पूर्ण करो व अक्षय तृतीयाला या खूपच कमीत कमी वस्तू आहे